श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपण खूप सुंदर घटना पाहिल्या. महाराज आपल्यासोबत 200च्या वर साधकांना घेऊन काशी यात्रेस गेलेले आहेत. सुरुवातीला महाराज प्रयाग इथं गेले आणि प्रयागमध्ये महाराजांनी कसं सर्वांना जलसमाधी होता होता वाचवलं आणि ही घटना आपण पाहिली. नामाच्या सामर्थ्याने महाराजांनी जलसमाधीतून सर्वांना वाचवलेलं आहे. त्यानंतर महाराज तिथून काशीहून प्रयागहून काशीला गेलेत. काशीमध्ये भवानराव हे महाराजांचे साधक आधीपासूनच काशीमध्ये होते आणि त्या भवानरावांची निर्भयता आपण पाहिली. भवानराव काशीमध्ये एका वाड्यात राहत होते. तो वाडा त्या वाड्यामध्ये पिशाच वस्तीला होता आणि एक संन्यासी पिशाच तिथे वस्तीला होता आणि तिथं भवानराव रात्रीला राहत असत दिवस आणि एकांतात साधना करत असत. ती घटनासुद्धा आपण पाहिली. ती जी घटना आहे तो पिशाच भगवी वस्त्र धारण करून कसा गच्चीतून भवानरावाच्या खोलीत आला आणि त्याने त्या पिशाचाने पेढ्यांनी भरलेला द्रोण भवानरावांना दिला आणि त्यानंतर पुन्हा पांढरी वस्त्र घालून पिशाच तिथं खोलीत आला आणि तो भवानरावाकडे तो पेढ्यांचा द्रोण मागू लागला आणि त्यावरती त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तितक्यात अगदी जीवाशी बेतेल अशा पद्धतीने त्या पिशाचाने भवानरावावरती हल्ला केला आणि त्यावेळेला त्यांनी महाराज अशी हाक मारली आणि महाराज तिथं साक्षात जिन्यावरून खडावांचा महाराजांचा आवाज आला आणि महाराज दरवाजाचं दार धाडकन उघडून त्यांनी त्या गच्चीवरील खोलीमध्ये महाराजांनी प्रवेश केलेला आहे. आणि काय आहे रे असं त्या पिशाचाला म्हणता क्षणीच पिशाच गच्चीत जाऊन गंगेमध्ये पिशाचाने उडी मारली. तर एवढी मोठी घटना घडून सुद्धा नंतर भवानराव तिथेच रात्री दरवाजा त्या खोलीचा उघडा ठेवून तिथे नामस्मरण करत बसलेत आणि तिथेच ते रात्री निजलेले सुद्धा आहेत. तर एवढी निर्भयता महाराजांनी तयार केलेल्या त्यांच्या साधकांमध्ये होती की जी या संदर्भातली घटना वाचत असताना आपल्याला भीती वाटते आणि त्यांनी ती प्रत्यक्षात अनुभवली. अशी निर्भय साधक महाराजांनी त्या काळामध्ये तयार केलेले होते. त्यानंतर महाराज अयोध्येत आले आणि अयोध्येमध्ये महाराजांनी आवाहन केलं की इथं माझ्या आईच्या सोबत कोण राहण्यास तयार आहे. तर समूहातली 200च्या वर साधक महाराजांच्या सोबत असताना त्यातील केवळ एक साधिका महाराजांच्या समोर आली आणि ती म्हणाली माझी तयारी आहे. आणि त्याबरोबर संध्याकाळपर्यंत त्या साधिकेला 2 जुलाब झाले आणि त्यानंतर तिथं निर्याण झाले. महाराजांनी स्वतः तिचे अग्निसंस्कार अत्यंत प्रेमाने जसे त्यांनी आईचे अग्निसंस्कार केले होते त्यानुसार केले. आणि त्यावेळेला महाराजांनी खूप मोठी शिकवण दिलेली आहे की आपण आपल्या संकल्पाच्या शक्तीवरती आपणाला जे साध्य करण्याची इच्छा आहे त्या सर्व गोष्टी आपण साध्य करू शकतो. परंतु जर आपण विनाशी गोष्टीची आशा धरली तर आपण त्या विनाशी गोष्टी आकर्षून घेऊ आणि ज्या विनाशी गोष्टी आहेत त्यामधून प्राप्त होणारं समाधान हे अपूर्ण असतं. आणि त्यामुळे आपण कोणता संकल्प करतोय ह्याला महत्त्व आहे. संकल्प आपण भगवत प्राप्तीचा केला तरच आपणाला खरं समाधान खरी पूर्णता अनुभवता येईल. अन्यथा
आपण कधीही तृप्त होऊ शकत नाही जर आपण विनाशी वस्तूंची वस्तूंचा संकल्प केला तर. ह्या घटनेच्या आधारे आपणाला महाराजांनी ते शिकवलं. त्या स्त्रीने महाराजांनी जसं आज्ञा केली त्यानुसार तिची तयारी होती की महाराजांच्या आईला जी गती प्राप्त झाली ती आस त्या स्त्रीने ठेवली आणि तिने सहजपणे ती सहज तयार झाली आणि महाराजांनी सुद्धा तिला सहज रीतीने उच्च अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. त्यानंतर महाराज हरदा इथं आलेले आहेत आणि हरद्यामध्ये महाराजांच्या हाती महाराजांच्या आधीच्या प्रवासामध्येच रामाची मूर्ती राम मंदिर तिथं स्थापन केलं होतं. रामाची मूर्ती तिथं महाराजांनी त्यांच्या आधीच्या प्रवासातच तिथं स्थापन केलेलं होतं आणि ते राम मंदिर आत्ता खूप चांगल्या रीतीने तिथे अनेक साधक येऊन साधना करत होते. तिथं हरद्यामध्ये महाराज 1.5 ते 2 वर्ष तिथे महाराजांनी मुक्काम केलेला आहे. आणि ह्या अजून एक घटना जी घडलेली आहे की ती म्हणजे एक पंडित होते. त्या पंडितांच्या भावाची लघवी अडलेली होती आणि महाराजांचा त्याने धावा केला आणि त्याबरोबर महाराज तिथं त्याच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि त्याला नामस्मरण करायला महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि नामस्मरण केल्यानंतर त्याची अडलेली लघवी पुन्हा सुरळीत झाली आणि तो मूत्रविसर्जन झाल्यामुळे तो त्या वेदनेतून मुक्त झालेला आहे. तर नामाच्या आधारे सर्व काही आपण साध्य करू शकतो आणि ज्या काही वेदना यातना असतात जे काही कष्ट होत असतात त्यातून मुक्त होण्यासाठी आपणाला मदत होते. हे ह्या घटनेच्या आधाराने महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक घटना की ज्यामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की आपलं जे काही आपलं जीवन आणि आपलं शरीर आहे ते पूर्णतः भगवंत चालवत असतो आणि त्यामुळे एका नामाचा आधार घेतला असता आपला प्रपंच आणि आपला संसार परमार्थ हे सर्व काही सुरळीत रीतीने चालण्यास मदत होते. अशा रीतीने या विविध घटनांच्या आधारे महाराजांनी आपणाला या सर्व शिकवणी दिल्या. आता आपण पुढील वाचन करूयात. हे काशी यात्रेमधलंच आता हरदा इथे महाराज आहेत. तिथे 1.5 ते 2 वर्ष महाराज राहिलेले आहेत. आता आजचं पुढचं वाचन आहे की कुत्र्याला राम राम म्हणायला लावा. कुत्र्याला राम राम म्हणायला लावा. वराडच्या बाजूला राहणारे एक साधू काशी यात्रेला जात असता वाटेत हरदा येथे उतरले. त्यांची व श्री महाराजांची भेट व परत भेट झाली. पुन्हा एकदा ते श्री महाराजांना भेटण्यास आले असता बराच वेळ बसले. बोलता बोलता श्री ज्ञानेश्वर महाराजांचा विषय निघाला. श्री महाराज म्हणाले, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले. दोघांत मुळीच फरक नाही. साधू म्हणाले, आम्ही तर ज्ञानेश्वर महाराजांना आमची आईच मानतो. त्यांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे. आमचे सर्व हट्ट ते पुरवितात. आम्ही जर आज रेड्याकडून वेद बोलवण्याचे मनात आणले तर माऊली तो हट्ट देखील पुरविल. कलियुगांत रामोपासना काही इतकी फलदायी नाही. हे शब्द ऐकल्यावर देखील श्री महाराज अगदी शांतपणे व प्रेमाने त्यांना म्हणाले, छे आपण असे बोलू नये. रेड्याकडून वेद वदविणे हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनाच शक्य होते. शिवाय त्यांचा काल, त्यांची परिस्थिती, त्यांचा हेतू, त्यांचा अधिकार आणि त्यांचा रेडा देखील सर्वच निराळे होते. मी त्या गोष्टी करीन असे आपण म्हणू नये. आणखी बरेच बोलणे झाले तरी ते काही केल्या ऐकेनात. ते पुन्हा म्हणाले, आम्ही बरोबर रेड्याकडून वेद बोलवू. यावर श्री महाराज देखील म्हणाले, तुमचा रेडा वेद बोलेल तर आमचा कुत्रा रामराम तरी खास म्हणेल. हे संभाषण होताना गावांतील प्रतिष्ठित मंडळी हजर होती. त्यांच्यात एक मोठे हुशार पण तितकेच उपद्व्यापी वकील उपस्थित होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कुत्रा धरला आणि त्याच्या गळ्याला साखळी बांधली आणि मंदिराच्या दारात त्याला बांधून ठेवला. मग तो येऊन श्री महाराजांना म्हणाला, महाराज मी कुत्रा आणला आहे, त्याला राम राम म्हणायला लावा. हे ऐकून व तो कुत्रा पाहून श्री महाराज मनापासून हसले व त्याला बोलले,
अहो, तुम्ही वकील असून असे कसे मला करायला सांगता? काल आपले जे ठरले आहे ते तुम्ही बरोबर समजून घ्या. माझा कुत्रा राम-राम म्हणेल ही गोष्ट खरी, पण केव्हा? त्यांचा रेडा वेद बोलेल त्यानंतर. त्यांचा रेडा वेद बोलेल त्यानंतर. म्हणून तुम्ही आधी त्यांच्याकडे जा. त्यांच्या रेड्याकडून वेद बोलवून घ्या आणि मग माझ्याकडे या. वकिलाला श्री महाराजांचे म्हणणे पटले आणि तो त्या साधूंच्याकडे गेला. त्यांच्यापाशी बरीच भवती न भवती होऊन मूळ मुद्द्याविषयी काहीच निश्चित निकाल लागेना, म्हणून तो निराश होऊन पुन्हा श्री महाराजांच्याकडे आला. त्याचे म्हणणे एकच, माझा कुत्रा राम-राम म्हणेल असे शब्द सर्वांसमक्ष तुम्ही बोलला, ते शब्द आता खरे करा. श्री महाराजांनी त्याला परत त्या साधूंच्याकडे पाठविला. तेथे त्यांची वाचावाची झाली आणि तो परत आला. संध्याकाळची वेळ होऊन दिवे लागले होते. ते गरीब बिचारे कुत्रे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारात बांधून ठेवलेले होते आणि मंदिरामध्ये रामाच्या समोर श्री महाराज आणि तो वकील या दोघांचा सारखा संवाद चाललेला होता. बोलण्याच्या ओघामध्ये त्याला गुंतवून श्री महाराज एकदम म्हणाले, का हो वकील साहेब, पुराणांतल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का? वकिलाने उत्तर दिले, छे, मुळीच नाही. श्री महाराज पुढे म्हणाले, रामाने अंगदाला रावणाकडे शिष्टाईला पाठवले असे रामायणामध्ये वर्णन आहे. काय सांगतात की रामाने अंगदाला रावणाकडे शिष्टाईला पाठविले असे रामायणामध्ये वर्णन आहे. यावर वकील म्हणाले, महाराज, अहो अंगद हा माकड होता. माकडाला माणसासारखे कसे बोलता येईल? ते पुन्हा श्री महाराज बोलले, परंतु राम हा भगवंताचा अवतार होता. वकिलाने उत्तर दिले, अवतार झाला म्हणून काय झाले? जनावराला बोलता कसे येईल? तेव्हा श्री महाराज हसले आणि त्याला बोलले, कसा उलटा न्याय आहे बघा. जनावराला माणसासारखे बोलता येणे अशक्य आहे असे तुम्ही एकीकडे मोठ्या जोराने सांगता आणि पुन्हा दुसरीकडे तुम्हीच कुत्र्याला राम म्हणायला लावा असा आग्रह मला करता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे रामरायाला देखील जे करता आले नाही ते तुम्ही मला रामाच्या दीनदासाला करायला सांगता. हे काही सरळ विचाराला पटत नाही. यावेळी मात्र वकिलाची मती गुंग होऊन गेली. क्षणभर तो गप्पच बसला, परंतु लगेच श्री महाराजांना अडविण्यासाठी बोलला, महाराज, तो कुत्रा जाऊ दे आणि त्याचे राम राम बोलणे राहू दे. आपण हे सांगा की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद बोलविले ही गोष्ट खरी आहे किंवा नाही? श्री महाराज म्हणाले, निस्संदेह खरी आहे, परंतु माझे सांगणे इतकेच की श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपण देखील करू असे म्हणणे हे अगदी अयोग्य आहे. ज्याच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि ज्याला भगवंताशी अनन्य होण्याची युक्ती साधली त्याला चमत्कारांची किंमत राहणार नाही. असे जरी खरे तरी त्याच्या हातून चमत्कार घडणार नाहीत असेही नाही, परंतु मी अमुक चमत्कार करीन किंवा मी तो आता करतो असे अभिमानाचे चिन्ह त्याच्याजवळ असणार नाही. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात, अशोक वनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी आणि दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. आता या सगळ्या गोष्टी राहू द्या. त्या कुत्र्याऐवजी तुम्ही रामराम म्हणायला आरंभ केव्हा करणार ते मला सांगा. वकील म्हणाला, महाराज, आपण मला म्हणायला शिकवाल तेव्हा. श्री महाराजांनी त्याला दुसऱ्याच दिवशी नाम दिले. तर अशा रीतीने ही घटना सांगते की एक जे महाराजांना साधू भेटले होते, तर ते साधू त्यांचा असा दावा होता की ज्ञानेश्वर माऊलींची त्यांच्यावरती खूप प्रचंड कृपा आहे आणि त्यामुळे जसं माऊलींनी रेड्याच्या वदनी वेद वधवला तसंच ते सुद्धा माऊलींनी जर कृपा केली तर त्यांच्याकडून सुद्धा ते सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद म्हणू शकतील असं त्यांचा दावा होता. तर महाराज त्यांना सांगतायत की श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार होते. प्रत्यक्ष कृष्णच त्यांच्या रूपात अवतरला आणि त्याने
माऊलीच्या रूपात ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. असं सांगून सुद्धा तो साधू काही आपला दावा मागे घेत नव्हता आणि त्याचं तो कलियुगात अ, राम नाम हे तितकं फलदायी नाही असंही त्याने सांगितलं, की रामोपासना इतकी फलदायी नाही असंही तो म्हणत होता. तरीही महाराज शांत होते, परंतु जेव्हा दुसऱ्यांदा त्याने आपलं म्हणणं समोर ठेवलं तेव्हा मात्र महाराज बोलले, की जर तुमचा रेडा वेद बोलेल तर आमचा कुत्रा निदान राम तरी नक्की म्हणेल, असं महाराजांनी सुद्धा मग त्याचा जो दावा होता तो त्या दाव्याला प्रत्युत्तर महाराजांनी सुद्धा खूप शांत राहिल्यानंतर त्यांनी केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मग तिथे वकील आहे, की त्याने दुसऱ्या दिवशी खरंच कुत्रा आणला आणि महाराजांच्या तो मागेच लागला. तर महाराज त्याला त्या साधूकडे दोनदा पाठवत आहेत, की त्या साधूला आधी त्या साधूने रेड्याच्या मुखातून वेद म्हणू देत आणि मग आपला कुत्रा राम म्हणेल. तर तो साधू काय यायला तयार नाही आहे आणि इथे कुत्रा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिराच्या बाहेर बिचाऱ्याला बांधून ठेवलेला आहे आणि ते वकील महाराजांशी आपलं म्हणणं कसं महाराज सिद्ध करून दाखवत आहेत ह्याच्याच मागे लागलेलं आहे. तेव्हा महाराज पुराणांतील गोष्ट त्याला सांगत आहेत आणि त्या गोष्टीच्या आधारे महाराज त्याला सांगत आहेत, की आपली कितीही श्रद्धा निष्ठा असेल तरीसुद्धा असे मोठे दावे करू नयेत. हे संस्कार महाराजांना तिथं द्यायचे होते, सांगायचे होते, की हे सर्व चमत्कार भगवत प्राप्तीच्या समोर काहीच नाही आहेत आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर ह्या चमत्कारांना काही किंमत उरत नाही. परंतु भगवत प्राप्ती झाल्यानंतर हे चमत्कार होतातही, नाही असं नाही, परंतु त्याचे दावा करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि श्री ज्ञानेश्वर माऊली साक्षात भगवंताचा अवतार होती, भगवंत स्वरूपच ती होती आणि त्यामुळे ते करू शकतात म्हणून आपणही करू असा दावा करणं अत्यंत चुकीचं आहे. हे समजावून मग महाराज ह्या पुढे सांगतायत, की कुत्रा राहू द्यात पण तुम्ही राम कधी करणार. मग ते अनुग्रह घेत आहेत. तर अशा रीतीने महाराजांना कितीतरी घटनांना सामोरी जायला लागलेलं आहे आणि प्रत्येक मनुष्याची जशी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीला समजावत आणि महाराजांना त्यातून त्या जीवाचा उद्धार करावा लागलेला आहे. पुढे सांगतायत, हरदा गावामध्ये प्लेगची साथ जोराने फैलावली म्हणून मंदिराचे विश्वस्त काशीनाथ भैया यांचा गावाच्या बाहेर एक मळा होता. त्याच्याजवळ शेतामध्ये सर्वांनी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळींसह श्री महाराज तेथे राहायला गेले. तरी बाहेरगावच्या लोकांची दर्शनासाठी ये-जा चालूच होती. रामभाऊ मोने नावाचे गृहस्थ आपल्या गावच्या 2 माणसांना बरोबर घेऊन या सुमारास हरद्यास आले. त्या दोघांपैकी एक जयराम नावाचा माळी होता आणि दुसरा दामू अण्णा. हा जरासा वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून श्री महाराजांना पाहण्यासाठी आला होता. झोपडीवर असतानाच श्री महाराजांनी बरोबर असणाऱ्या उपवधू व उपवर मुलामुलींची अशी 5-6 लग्ने ठरवली म्हणून लग्नाची जेवणे सुरू झाली. एके दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या बायका श्री महाराजांच्या पाशी आल्या व म्हणाल्या, महाराज आज नैवेद्याला भाजी नाही. श्री महाराज खोटा आव आणून म्हणाले, तुम्ही बायका असाच का संसार करता? आता 8 वाजले आणि यावेळी मी भाजी कुठून आणून देऊ? असे म्हणून त्यांनी मळ्यात काम करणाऱ्या माळ्याला बोलावून आणले. त्याला विचारता तो म्हणाला, जी महाराज, मळ्यात सध्या कोणतीही भाजी नाही. वांगी लावली आहेत पण फक्त फूल धरले आहे, अजून फळे लागले नाही. यावर श्री महाराज बोलले, असे कसे होईल? फुले आहेत तर तिथं फळ असलीच पाहिजेत, कारण फुलांचेच फळ होते ना. असे बोलून स्वतः मळ्याकडे जाण्यास निघाले व बरोबर जयराम पोते घेऊन गेला. मळ्यामध्ये वांग्याच्या रोपांमध्ये येऊन ते उभे राहिले. एकेका रोपाकडे पाहून श्री महाराज म्हणत, अरे ते पहा, पानाखाली काय आहे? जयरामने पाणी बाजूला करून बघावे की तेथे त्याला चांगले मोठे वांगे दिसावे. अशा रीतीने अर्ध्या तासांत पोते भरून वांगी जमा झाली. जयराम स्वतः माळीच असल्याने हा प्रकार पाहून तो थक्कच झाला. तर अशा रीतीने संतांची सृष्टीवरती सुद्धा किती अधिकार असतो
हे इथे सांगितले आहेत. केवळ वांग्याच्या झाडांना फुलं आली होती आणि फळं येण्यास अवकाश होता, परंतु महाराजांचा अधिकार, महाराजांची सत्ता ही सृष्टीवर सुद्धा चालत होती. आपल्या संत हे भगवत स्वरूप झाल्या असल्यामुळे त्यांना सृष्टी मधील घटनांमध्ये सृष्टीच्या जे काही घडामोडी चालतात त्यावरती सुद्धा सत्ता गाजवण्याचा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे इथे फुलं आहेत तर फळं असलीच पाहिजेत आणि फुलं आहेत म्हटल्यानंतर महाराजांनी त्यांच्या योगबलाने तिथं त्या वांग्याच्या फुलांतून वांग्याची फळं निर्माण केलेली आहेत. वेळेच्या अगोदरच तिथं निर्माण केलेली आहेत. हे निर्मितीचं सामर्थ्य जसं भगवंतामध्ये आहे तसंच आपल्या संतांमध्ये असतं. जसे भगवंत जसा सृष्टीकर्ता असतो तसेच आपले संत हे सृष्टीकर्ता असतात, निर्माते असतात. ते त्यांना जे करण्याची इच्छा आहे ते सर्व ते करू शकतात हे आहे. तर आणि हे सर्वच संतांच्या बाबतीतही सत्य आहे. गुरुदेवांचे गुरु भाऊसाहेब महाराज यांच्या आरतीमध्ये सुद्धा सृष्टीकर्ता हा शब्द विशेष वापरलेला आहे, कारण त्यांचं सृष्टीवरती सामर्थ्य असतं. संत जिथे साधना करतात, जिथे राहतात, आजूबाजूला पाऊस पडला तरीसुद्धा त्यांची जागा ओली होत नाही. अशा प्रकारच्या अनुभूती महाराजांच्या चरित्रामध्ये पण आढळतात आणि अशा अनेक अनुभूती आढळतात. त्यामुळे महाराजांच्या आरतीमध्ये महाराज म्हणजे उमदीकर भाऊसाहेब महाराज, त्यांच्या आरतीमध्ये सृष्टीकर्ता असं सृष्टीकर्ता ही उपाधी त्यांना त्या आरतीमध्ये दिलेली आहे. पुढे सांगतात की शंका असल्या तरी नाम सोडू नये, शंका असल्या तरी नाम सोडू नये. तसेच दामू अण्णा आल्यापासून रोज दुपारी श्री महाराज निरूपणाला बसू लागले. विषय प्रतिपादनाच्या आधारासाठी ते नाथांची एखादी ओवी घेत आणि नाना तऱ्हेच्या शंका आपणच उत्पन्न करून त्याची उत्तरे देत. निरूपणाच्या वेळी दामू अण्णा अगदी श्री महाराजांच्या जवळ बसे. 8-10 दिवस असे चालले. दामू अण्णा ज्यावेळी परत जाण्यासाठी निरोप घ्यावयास आला त्यावेळी म्हणाला, महाराज, माझ्यावर आपले फार उपकार झाले. फार दिवसांपासून माझ्या मनात अनेक प्रकारच्या शंका होत्या. त्या सर्व शंका आपले निरूपण ऐकून आपोआप फिटल्या. माझे समाधान झाले. त्यावर श्री महाराज त्याला म्हणाले, शंका ही फार चिवट आहे. ती मरता मरत नाही. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. तर असा कितीही शंका असतील, काही असेल तरीसुद्धा महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे की आपण आपलं साधन, आपलं नामस्मरण हे चालू ठेवावं. कारण ते करत करत आपल्या मनातील शंकांना आपोआपच उत्तरं मिळू लागतात आणि आपल्या शंकांचं निरसन आपणहून होतं आणि आपलं मन चित्त शुद्ध होतं. हे इथे दिलेलं आहे. त्यामुळे आपण करत राहणं हे महत्त्वाचं आहे आणि नामस्मरण करता करता आणि जीवनात येणारे जे अनुभव आपणाला येतात त्या आधारे आपल्या शंकांचं निरसन हे आपणहून होत असतं. हे इथे आहे. पुढे सांगतायत की न पेलणारा हट्ट. पुढची घटना आहे की न पेलणारा हट्ट. रामभाऊ मोने 8 दिवस राहिले आणि मग श्री महाराजांचा निरोप घेऊन स्टेशनवर गेले. त्यांच्या गाडीला येण्यास उशीर झाला म्हणून तिची वाट पाहत ते प्लॅटफॉर्मवर उभे होते. इतक्यात 4 मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज देखील स्टेशनवर आलेले त्यांनी पाहिले. त्यांनी येऊन नमस्कार केला तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, रामभाऊ, तुम्हाला परत जायची घाई काय आहे? चला तर माझ्याबरोबर, मी अयोध्येला निघालो आहे. म्हणून रामभाऊ त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले. तेथे 3 दिवस मुक्काम केल्यावर श्री महाराजांनी सर्व मंडळींना परत जाण्यास सांगून आपण एकटे नैमिषारण्यामध्ये जाण्यास निघाले. बरोबर आलेल्या मंडळींमध्ये नरहर पंत या नावाचा एक मनुष्य होता. मी आपल्याबरोबर नैमिषारण्यात येतो असा त्याने हट्ट धरला आणि तो आधीच टांग्यात जाऊन बसला. श्री महाराजांनी त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण तो काही केला ऐकेना व खाली उतरेना. नंतर जरा रागवल्याप्रमाणे बोलून त्याला टांग्यांतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला.
तरी तो मुळीच हलेना. तेव्हा श्री महाराज बोलले, रामभाऊ, हा आता माझ्याबरोबर येणारच, तर तुम्हीही चला, एकाला दोन असलेले बरे. अशा रीतीने अयोध्येहून हे तिघेजण निघाले आणि नैमिषारण्याच्या स्टेशनावर उतरले. त्या मार्गावर हेच शेवटचे स्टेशन होते. नंतर श्री महाराजांनी त्या दोघांना गावात जाऊन भिक्षा मागून कणिक, तेल, भाजी, तिखट, मीठ, लाकडे, काड्याची पेटी इत्यादी आणण्यास पाठविले. 2 तास फिरून त्या दोघांनी त्या वस्तू आणल्या. चूल पेटवून झाल्यावर कणिक भिजवावी म्हणून रामभाऊ भांडे पाहू लागले. तेव्हा तुम्हाला ते जमायचे नाही असे बोलून श्री महाराजांनी कफनी काढून ठेवली आणि कणिक भिजवून तिच्या रोट्या भाजल्या. नंतर भाजी केली आणि त्या दोघांना रोटी व भाजी खायला घालून ते म्हणाले, का रे नरहर पंत, पाहिलेस ना, इथून पुढे हा असा प्रकार आहे. आज इथे तुम्हाला खायला तरी मिळाले, खुद्द अरण्यामध्ये हेही मिळणार नाही. शिवाय थंडी कोण असते. तू माझे ऐक आणि रामभाऊ बरोबर हरद्याला परत जा. नरहर पंताची रग भिक्षा मागून आणण्यातच जिरली होती व तो परत जाण्यास आपोआप कबूल झाला. त्यानंतर 10 दिवसांनी श्री महाराज परत हरद्यास आले. श्री महाराजांबरोबर हरद्यास आलेल्या मंडळींमध्ये एक भटजी होता. तो चांगला सात्विक, नियमित व प्रेमाचे व देवाचे प्रेम करणारा असणारा होता. श्री महाराजांबरोबर हरद्यास आलेल्या मंडळींमध्ये एक भटजी होता. तो चांगला सात्विक, नियमित व देवाचे प्रेम असणारा होता. गोंदवल्यास असताना श्री महाराज एकदा सहज बोलले होते की जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. भटजीने ते ऐकून अगदी मनापासून 13 मंत्राचा जप सुरू केला. जप चालू असता त्याला मधून मधून देवाची स्वप्ने पडत व श्री महाराज स्वप्नात दिसत. देव स्वप्नामध्ये दिसणे ही जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्व तयारी आहे. देव स्वप्नामध्ये दिसणे ही जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्वतयारी आहे, अशी त्याने कल्पना करून घेतली. काही कालाने स्वप्नामध्ये देवाची मूर्ती त्याला दिसण्याचे बंद झाले. त्याची जपसंख्या पूर्ण झाली आणि देव आज दिसेल, उद्या दिसेल अशी तो वाट पाहू लागला. फार जप केल्याने आधीच मेंदूवर ताण पडलेला होता आणि त्यातच मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडला. त्यामुळे त्याची झोप उडून गेली आणि त्याला उन्माद झाला. श्री महाराज हे सर्व पाहत होते, म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा खरा देव कसा आहे त्याचे दर्शन होते. म्हणजे खरे काय होते, जप कसा व किती करावा, देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवेचन करीत. परंतु त्याने स्वतःच्या मनाशी देवाची जी कल्पना ठरवून ठेवली होती त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्तीच त्याला उरली नाही. तो सारखा श्री महाराजांच्या मागे लागून म्हणू लागला, महाराज मला देव दाखवा. श्री महाराज देखील हो हो, आज दाखवितो, उद्या दाखवितो असे करीत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. एक दिवस दुपारी एक वाजून गेला होता आणि सर्व मंडळी जेवण्यासाठी पानांवर बसली होती. त्यांच्यामध्ये भटजी कोठे दिसेना, म्हणून श्री महाराजांनी जेवावयास येण्यासाठी त्याला बोलावणे पाठवले. त्याने उलट निरोप धाडला की मला आज देव दाखवा, त्याशिवाय मी अन्न घेणार नाही. इतकेच नव्हे तर मी विहिरीत जीव देईन असे सांगून तो विहिरीच्या काठावर जाऊन बसला. हा निरोप ऐकल्याबरोबर श्री महाराज तसेच उठले आणि विहिरीपाशी आले व त्याचा हात धरून जेवणास येण्याबद्दल सांगू लागले. तेव्हा तो म्हणाला, मला देव दाखवा, त्याशिवाय मी जेवायला येणार नाही, नाहीतर मी जीव देईन. तो हे बोलल्यावर श्री महाराजांनी आपल्या पायांतील खडावा काढली आणि सटासट त्याच्या कपाळावर व डोक्यावर तडाखे मारण्यास आरंभ केला. हा प्रकार पाहून सगळे लोक घाबरले. मार पडू लागल्यावर भटजी मोठमोठ्याने ओरडू लागला, रामा रामा, राम रामा, धाव रे धाव. श्री महाराज ओरडले, गाढवा, माझ्या रामाचे नाव का घेतोस असे म्हणून त्याला आणखीच जोराने मारू लागले. 15-20 तडाखे बसल्यावर त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तत्काळ श्री महाराजांनी खडावा खाली फेकून दिली व त्याला आपल्या पोटाशी धरले. मार खाल्लेल्या मुलाला आई जितक्या प्रेमाने कुरवाळते तितक्या प्रेमाने श्री महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरविला आणि बोलले, आज याच्या डोळ्यांमधून पाणी जर आले नसते तर हा कायमचा वेडा झाला असता. याला उन्माद वायू होऊन तो डोक्यामध्ये शिरत होता. डोक्यावर मारणे हाच त्याला उपाय असल्याने मला नाईलाजाने तसे करावे लागले. भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही.
तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. तर अशा रीतीने ह्या घटना, की एक म्हणजे श्री महाराज आता हरद्याहून अयोध्येला गेले पुन्हा, आणि अयोध्येवरून महाराज नैमिषारण्यात निघालेले आहेत. तर आणि नैमिषारण्यात जाताना महाराजांनी सर्वांना आपापल्या घरी म्हणजे गोंदवल्याच जायला सांगितलेलं आहे. परंतु तिथे सोबत असलेले एक साधक मात्र पुन्हा जायला तयार नव्हते आणि त्यांनी अति हट्ट धरला आणि त्यामुळे श्री महाराजांना त्याला आपल्याबरोबर घेऊन जावं लागलं. आणि नैमिषारण्याचं स्टेशन हे शेवटचं स्टेशन होतं. तिथं हे तिघंजणं श्री महाराज आणि 2 साधक असे उतरले आणि महाराजांनी तिथं त्या दोघांनाही भिक्षा मागून आणण्यास सांगितलेली आहे. आणि गावभर भिक्षा मागून त्यांनी पीठ, भाजी, लाकडं, काडीपेटी अशा सर्व वस्तू आणल्यात. आणि त्या वस्तू पाहिल्यानंतर महाराज जाणून होते की ह्या दोघांना काही ह्यातून आता बनवता येणार नाही आहे. आता एक जण विचारतोय भांडं कुठे आहे तयार करायला. तर महाराज मग स्वतःच ह्या वस्तूंच्या आधारे भाजी आणि पीठ मळून काही रोटी तयार करतायत आणि ते नंतर जेवतायत. आणि तेव्हा महाराजांना सांगतायत की इथून पुढचा प्रवास हा अत्यंत खडतर आहे, तो तुम्हाला जमणार नाही आहे. आता इथे भिक्षा तरी आपल्याला मिळालेली आहे आणि ती भिक्षा मिळाल्यानंतर तसं कुठल्याही भांड्यांशिवाय किंवा असं ते तयार करावं लागतं आणि हे तुम्हाला सवय नाही आहे. आणि इथे भिक्षा तरी मिळालं आहे, पण पुढे आपण जेव्हा अरण्यात जाऊ त्यावेळेला तिथे प्रचंड थंडी असणार आहे, हिंस्र पशुपक्षी असणार आहेत आणि तिथं आपल्याला भिक्षासुद्धा मिळणार नाही आहे. तर तिथे खूप हाल आहेत. आणि हे महाराजांनी म्हणून महाराजांनी कोणालाही सोबत घेतलेलं नव्हतं. हे ऐकल्यानंतर आणि ते दोघंसुद्धा तिथून निघून जातात आणि त्यानंतर महाराज पुढे 10 दिवस नैमिषारण्यात राहतात. आता ते नैमिषारण्यात महाराजांनी तिथं काय केलेलं हे आपल्याला पुढे सांगतील. आणि तिथून महाराज 10 दिवसानंतर पुन्हा महाराज हरद्यास येत आहेत. आणि मग हरदा इथे एक साधक आहेत महाराजांचे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या साधकाने 3.5 कोटी जपाचं अनुष्ठान पूर्ण केलं होतं आणि त्याच्या मनात अशी धारणा होती की 3.5 कोटीचा जप केल्यानंतर महाराजच म्हणाले होते की आपणाला भगवंताची अनुभूती होते. तर त्याने असा मनामध्ये कल्पना केली होती की भगवंत म्हणजे देवता, प्रत्यक्ष देवी देवता आपणाला येऊन दर्शन देतील, ही त्याची भगवंताच्या संदर्भातली कल्पना होती. आणि त्यानुसार त्याला स्वप्नामध्ये हे देवी देवतांचं दर्शन होऊ लागलं होतं. आणि पुढे त्याला प्रतीक्षा होती की त्याला साक्षात समोर येऊन देवी देवता दर्शन देतील. तर हे इथे त्याचा हा ग्रह होता. आणि महाराजांनी त्याला समजावून सांगितलं की भगवत दर्शन म्हणजे काय, भगवंत आणि देवी देवता ह्यामध्ये सुद्धा अंतर आहे. भगवंत ही त्या पलीकडे असलेली शक्ती आहे की ज्याने या देवी देवतांना आणि सर्वच जीवयोनींना तयार केलेलं आहे. त्यामुळे महाराजांनी त्याला समजावून सुद्धा त्याला काही पटत नव्हतं आणि त्याच विचारांमध्ये त्याला उन्माद, ज्याला हिस्टेरिया म्हणतात, त्याचं मनस्वास्थ्य पूर्णतः बिघडून गेलं होतं. आणि ते त्यातून तो वेडा होण्याची वेळ येईल इथपर्यंत त्याची अवस्था गेली होती, ही महाराजांनी जाणली. आणि त्यामुळे महाराजांनी त्याचा तो जो डोक्यामध्ये त्याचा जो विचारांचं चक्र आणि ध्यासाचं चक्र चालून त्याच्या डोक्यामध्ये जो वायू वाढला होता, त्याला उन्माद वायू असं म्हणतात, तो ताळ्यावर येण्यासाठी, तो संतुलनात येण्यासाठी महाराजांनी आपल्या खडावा घेऊन त्याला मारलेलं आहे, त्याच्या डोक्यावरती मारलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यांतून पाणी आलेलं आहे आणि त्यानंतर तो रडू लागला आणि नंतर तो ताळ्यावरती आला, भाणावरती आला. आणि मग महाराजांनी त्याला समजावलं आहे पुढे आणि महाराजांचं म्हणणं त्याला ते पुढे पटलेलं आहे. तर अशा रीतीने महाराजांनी इथे सांगितलं की भगवत प्राप्तीसाठी कोणताही अट्टाहास करू नये किंवा अति कष्टात जाऊ नये.
एखादी व्यक्ती भगवंताच्या प्राप्तीसाठी विरक्त दिसते, आणि तिला ध्यास लागतो आणि ती प्रचंड कष्टही करते, हे आपल्याला दिसतं. परंतु त्या त्या व्यक्तीचं भगवंताच्या प्रती जे प्रेम असतं, त्या प्रेमाच्या पोटी त्या व्यक्तीकडून सर्व कष्ट आणि अ, हट्ट, हे सहन करण्याची ताकद त्या प्रेमामध्ये असते. परंतु सर्वसामान्य त्या व्यक्तीकडे पाहून त्यानुसार कष्ट करायला जातात आणि ती ते पेलवू शकत नाहीत. तर भगवत प्राप्ती ही प्रेमानेच होऊ शकते आणि जिथं प्रेम असतं तिथे कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही कष्टांना सामोरी जायची तयारी असते. तर हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे, की भगवंत हा हट्टाने किंवा कष्टाने प्राप्त होणारा नाही आहे, तर भगवंत हा प्रेमाने प्राप्त होणारा आहे. त्यामुळे त्याला ताण देऊन प्राप्त करायचा नाही आहे. कोणताही परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये, हे महाराजांनी विशेष सांगितलेलं आहे. पुढे सांगतायत, की एकदा बरीच मंडळी जेवणार असून रामाला बासुंदीचा नैवेद्य करण्यास श्री महाराजांनी सांगितले. त्याप्रमाणे स्वयंपाकाची सर्व तयारी होऊन बायका कामाला लागल्या. मोठ्या पातेल्यामध्ये बरेच दूध उकळल्यावर त्यामध्ये केशर वेलदोड्यांची पूड घालावी असे म्हणून गंगूबाई पुढे आल्या. हिंगाच्या पुडीची व वेलदोड्याच्या पुडीची डबी जवळजवळ होती. गंगूबाईंनी बोलण्याच्या नादात हिंगाची डबी उचलली आणि बासुंदीमध्ये रिकामी केली. नंतर बऱ्याच वेळाने आमटीला हिंग टाकण्यासाठी डबी उचलली, तेव्हा झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. घाबऱ्या त्या श्री महाराजांकडे गेल्या व म्हणाल्या, महाराज, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. वेलदोड्यांची पूड समजून मी हिंग बासुंदीमध्ये टाकला. दूध अजून नासले नाही, थोड्या वेळात नासेल. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, एवढेच ना, घाबरायचे विशेष कारण नाही. राम सगळे नीट पार पाडील. स्वयंपाक झाल्यावर रामाला नैवेद्य दाखवून मंडळी जेवायला बसली. प्रत्येकाला आग्रह करून श्री महाराजांनी बासुंदी वाढली. कोणालाही हिंगाचा वास आला नाही. बासुंदीचे पातेले रिकामे झाले तेव्हा असे आढळले की हिंगाची पूड एके ठिकाणी येऊन त्याचा बोरा एवढा त्याचा मोठ्या बोरा एवढा गोळा होऊन तो जसाच्या तसाच पातेल्याच्या बुडाशी बसला होता. गंगूबाईंनी श्री महाराजांच्या कानांवर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले, परमात्मा अत्यंत दयाळू आहे. निस्वार्थीपणाने आपण लोकांच्या उपयोगी पडत असता आपल्या हातून नकळत चूक झाली तर तो खात्रीने मध्ये पडून ती सुधारून देतो. लोक याला चमत्कार म्हणतात. म्हणून आपण आपला देह मनाने एकदा भगवंताला अर्पण करून टाकावा. मुखाने त्याचे नाम अखंड घ्यावे आणि शक्य तितके लोकांसाठी झिजत जावे. अशा माणसाच्या जीवनात अनेक विलक्षण गोष्टी घडलेल्या आढळतील. तेथे कधीही काही कमी पडायचे नाही असा माझा अनुभव आहे. तर ही घटना गंगूबाई महाराजांच्या इथं सर्वच साधिका भगिनी ह्या खूप कष्टाने आणि निष्ठेने सेवा करायच्या आणि एवढ्या सर्वांची जेवणं करणं, त्यांना वाढणं, साधकांना, हे सर्व त्या करत होत्या. त्यामुळे त्या निस्वार्थ सेवा करत असताना अशी चुकून घटना घडली आणि ती भगवंताने, रामाने सावरून पण घेतलेली आहे. अशी ही प्रत्यक्ष घटना आहे. पुढे सांगते, श्री महाराज वडिलांचे श्राद्ध करीत असत. हरद्यास असतानाच श्राद्ध तिथी आल्याने श्री महाराजांनी तेथेच ते केले. त्या दिवशी त्यांना कोणी चांदीचे तांब्या भांडे दिले होते. सर्व आटोपून मंडळी जेवायला बसली असता एक बैरागी आला. त्याला श्री महाराजांनी प्रथम जेवायला घातले. जेवण झाल्यानंतर मला काहीतरी द्या म्हणून तो मागे लागला. वस्त्र किंवा पैसा काही तो घेईना. तेव्हा अडचण पडली. इतक्यात श्री महाराजांनी सकाळी त्यांना अर्पण केलेल्या चांदीचा तांब्या हळूच उचलला व तो आपल्या कफनीमध्ये लपविला. इकडे त्या बैराग्याला खूण करून झोपडीपासून जरा पलीकडे नेला आणि तेथे तो त्याच्या झोळीमध्ये टाकून त्याला लवकर निघून जाण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर तो दिसेनासा होईपर्यंत स्वतः कमरेवर हात ठेवून पाहत उभे राहिले. थोड्या वेळाने ही गोष्ट लोकांना कळली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मी तरी काय करू? आपल्याजवळ असलेली वस्तू आज आपल्याला नको असली तरी दुसरा मागत असताना त्याला न देणे हा खरा व्यवहार आहे. पण ते मला पाहवत नाही, हाच माझा दोष आहे.
या दोषापायी एका लंगोटीशिवाय माझ्यापाशी काही राहिले नाही, तरी रामदाता असल्यामुळे काही कमी पडत नाही, म्हणून माझ्याजवळ काही नसल्याचे मला वाईट वाटत नाही. काय म्हणतायत महाराज? आपल्याजवळ असलेली वस्तू आज आपल्याला नको असली तरी दुसरा मागत असताना त्याला न देणे हा खरा व्यवहार आहे. पण ते मला पाहवत नाही. हाच माझा दोष आहे. या दोषापायी एका लंगोटीशिवाय माझ्यापाशी काही राहिले नाही, तरी रामदाता असल्यामुळे काही कमी पडत नाही, म्हणून माझ्याजवळ काही नसल्याचे मला वाईट वाटत नाही. तारीख 15 ऑक्टोबर 1906 रोजी संध्याकाळी 4 वाजण्याचे सुमारास स्वयंपाकाची खरकटी भांडी घासण्याचे निमित्त करून श्री महाराजांनी एकदम रागवण्यास सुरुवात केली. पुष्कळ आरडाओरडा करून शेवटी म्हणाले, तुम्ही कोणीच जर माझे ऐकत नाही तर मलाही कोणाची जरूर नाही. हा मी आत्ताच्या आत्ता निघून नैमिषारण्यात जातो. असे बोलून ते एकटे निघाले. तेव्हा बरोबर फक्त कुर्तकोटी, कफनी, पादुका, चष्मा वगैरे घेऊन निघाले. दोघेजण स्टेशनवर आले आणि श्री महाराजांनी लखनौचे तिकीट काढले. हरद्याचे पुढचे स्टेशन टिमारणी नावाचे आहे. तेथील लोकांना ही बातमी कळताच त्यांनी श्री महाराजांना उतरवून घेतले आणि तसे हरद्याला कळवले. भाऊसाहेब केतकर वगैरे बरीच मंडळी दुसरे दिवशी सकाळी टिमारणीला गेली. श्री महाराज त्याच गाडीने पुढे जाणार होते. मंडळी दर्शन घेत होती. इतक्यात गाडीची वेळ होऊन गाडी निघून गेली. मग तेथेच स्टेशनवर स्वयंपाक करून सर्वांची जेवणे झाली. त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तारीख 16 ऑक्टोबर रोजी 5च्या गाडीने श्री महाराज पुढे गेले व हरद्यास मंडळी परत आली. श्री महाराज हरद्याहून लखनौ व तेथून अयोध्येला गेले. तेथे कुर्तकोटींना ते म्हणाले, हे बघ, इथून मी एकटा नैमिषारण्यात जाणार आहे. तू हरद्याला परत जा. मला यायला 15 दिवस लागतील. म्हणून कुर्तकोटी हरद्यास परत आले व श्री महाराज पुढे गेले. त्यानंतर 21 दिवसांनी म्हणजे तारीख 14 नोव्हेंबर 1906 रोजी 5 वाजता श्री महाराज नैमिषारण्यातून प्रयागकडून हरद्यास परत आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर एक संन्यासी होते. पुढे 4-5 वर्षांनी एक दिवस रात्री श्री अण्णासाहेब घाणेकर यांचे घरी फराळाला मंडळी बसली असता या प्रसंगाचे बोलणे निघाले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, हरद्याहून मी त्यावेळी एकटा नैमिषारण्यात गेलो. त्याला कारणही तसेच होते. नानासाहेबांना मी वचन दिले होते. त्यावेळी तेथे जाणे मला जरूरच होते. तर आता ह्या काशी यात्रेत महाराज नैमिषारण्यात एकटेच गेलेले आहे. प्रयाग, काशी, अयोध्या, हरदा इथं महाराजांसोबत सर्वच साधक होते. परंतु नंतर महाराज नैमिषारण्यात एकटे गेले आणि तिथं महाराजांनी काय काम केलेलं, काय कार्य केलं, तर हे महाराज काही वर्षांनंतर सांगत आहेत. तर आता इथे महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की पुढे नैमिषारण्यात त्यांनी काय केलेलं आहे हे 4-5 वर्षांनी महाराजांनी सांगितलं आहे पुढे. तर ती घटना आपणाला आता सांगतायत की सन 1860 साली नानासाहेब पेशव्यांना अभय देऊन तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन असे वचन श्री महाराजांनी दिले होते. ही हकीकत मागे 4थ्या प्रकरणात आलीच आहे. ते वचन पुरे करण्याची वेळ आली होती म्हणून ते या खेपेस नैमिषारण्यात गेले होते. यावेळी नानासाहेबांचे वय 82च्या आसपास होते. अलीकडे 1 वर्षभर त्यांना क्षीणता येऊ लागली होती. हिमालयात या ऋतूत फार थंडी असते. थंडी फार असते. नानासाहेबांना पहिल्यापासून थंडी सोसत नसे आणि त्यांना कफाचा विकार चटकन होईल. या खेपेस त्यांना तापही येऊ लागला आणि छातीत कफ भरला. 6 दिवस झाले तरी ताप उतरेना. तेव्हा आपला ताप साधा नाही हे त्यांना कळून चुकले. म्हणून ते सारखी श्री महाराजांची वाट पाहू लागले. 7व्या दिवशी सकाळी श्री महाराज त्यांच्याजवळ हजर झाले. एकमेकांची दृष्टादृष्ट होताच दोघांच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले. श्री महाराज त्यांना म्हणाले, नानासाहेब, आपण जिंकले आहे. आता घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही कशाचाही विचार न करता नामात राहा. भगवंत आपल्या उशाशी आहे.
9व्या दिवशी दुपारी ते जरा अस्वस्थ झाले. श्री महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले व त्यांच्या तोंडात गंगा घातली. थोड्या वेळाने डोळे उघडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि हे राम महाराज रामा चल चल मी येतो असे शब्द बोलून देह ठेवला. श्री महाराजांनी स्वतः त्यांना अग्नी दिला. त्यांच्या अस्थी श्री महाराजांनी स्वतः प्रयागला गंगेत टाकल्या आणि मराठेशाहीच्या शेवटच्या पुरुषाला वैकुंठाला पोचविला. वरील तारखांवरून श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा अंतकाळ ऑक्टोबर 30, 31 किंवा नोव्हेंबर 1 तारखेला झाला असला पाहिजे असे दिसते. तर अशा रीतीने महाराज तिथं 21 दिवस राहिलेले आहेत. आणि म्हणजे नैमिषारण्यात महाराज गेल्यानंतर 1 आठवड्यामध्येच नानासाहेबांचं देहावसन झालेलं आहे. आणि त्यानंतर महाराज तिथं पूर्णतः महाराजांनी स्वतः त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि महाराज नंतर जसे आपण दिवस सर्व करतो त्यानुसार महाराजांनी तिथं राहून शेवटी अस्थिविसर्जन महाराजांनी त्यांचं प्रयागला गंगेमध्ये केले आणि तिथून महाराज पुन्हा अर्ध्यास आलेले आहेत. तर आता आधीच्या प्रकरणांमध्ये जेव्हा महाराज साधनेसाठी नैमिषारण्यात गेले होते आणि तेव्हा नानासाहेबांची आणि महाराजांची भेट तिथं झाली होती आणि महाराजांनीच नानासाहेब पेशव्यांना एक गुहा दाखवली होती आणि त्या गुहेमध्ये महाराजांनी नानासाहेबांची व्यवस्था केली होती. आणि नानासाहेबांना खंत होती की आता आपण आपल्या देशासाठी काय करू शकत नाही. तेव्हा महाराजांनीच त्यांना तिथं समजावलेलं आहे आणि उपदेश केलेला आहे की आता जो काल चालू आहे तिथे राजे लोक देशासाठी काही करू शकणार नाहीत. तर आता ही इंग्रजांची सत्ता आहे, तर त्यावेळेला आपल्याच सर्वसामान्य जनतेपैकीच कोणी पुढारी नेता हा निर्माण होईल आणि त्यातून देश स्वतंत्र होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आता तुमची जी देशासाठी जे कार्य करायचं होतं तो कालावधी पूर्ण झालेला आहे. आता तुम्ही शांत स्वस्थ इथं राहा आणि भगवत चिंतनात तुमचा कालावधी व्यतीत करा. आणि असं सांगून त्यांना नाम अनुग्रह दिलेला आणि सोबत त्यांना सांगितलं की रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या ग्रंथांचा अभ्यासही करा. तर त्यानुसार नानासाहेब पेशवे 1860 साली नैमिषारण्यात एका गुहेमध्ये राहू लागलेत आणि 1860 पासून ते ऑक्टोबर 1906 पर्यंत त्यांनी तिथं राहिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 46 वर्ष नानासाहेब तिथं गुहेमध्ये राहून नैमिषारण्यात त्यांनी साधना केलेली आहे. आणि महाराज मध्ये नानासाहेबांना जाऊन भेटत असत आणि नानासाहेबांना त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुमचा अंतकाळी मी तुमच्या सोबत असेल. हे महाराजांनी त्यांना 1860 सालीच सांगितलं होतं जेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला होता आणि त्यानुसार महाराज त्यांना वेळोवेळी मध्ये भेटत होते. आणि ही काशी यात्रा महाराजांनी घडवून आणली तेव्हा सुद्धा महाराजांना पूर्णतः जाणीव होती की आता नानासाहेबांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. त्यामुळे काशी यात्रा केल्यानंतर महाराज सर्वांना गोंदवल्यात महाराजांनी पुन्हा पाठवले आणि ते स्वतः नैमिषारण्यात गेलेत. आणि नैमिषारण्यामध्ये नानासाहेबांचा अंतकाळी महाराजांनी नानासाहेबांना साथ दिलेली आहे आणि त्यांच्या समोर महाराजांच्या समोर त्यांचा अंतकाळ झालेला आहे आणि सर्व क्रियाविधी महाराजांनी पार पाडलेले आहेत. तर असे हे महाराज आहेत की एका वेळी महाराजांचं सर्व साधकांकडे लक्ष आहे. अगदी नैमिषारण्यात असलेले नानासाहेब असो किंवा प्रत्येक साधक ज्याला महाराजांनी जे शब्द दिलेत, जो महाराजांच्या चरणी एकरूप झालाय, लीन झालाय, शरण गेलेला आहे, त्या प्रत्येक साधकाचा अंतकाळ महाराजांनी साधलेला आहे. प्रत्येक साधकाच्या अंतकाळी महाराज स्वतः उपस्थित राहिलेले आहेत आणि अशा अनंत घटना आपण आत्तापर्यंत महाराजांच्या चरित्रात वाचलेल्या आहेत. तर अशा रीतीने ही काशी यात्रा महाराजांनी 200 साधकांच्या साधकांपेक्षा जास्त साधक महाराजांच्या सोबत ह्या काशी यात्रेस उपस्थित होते
आणि काशी यात्रेहून महाराज नैमिषारण्यात गेले. तिथून पुन्हा नानासाहेबांचा अंत्यसंस्कार, त्यांचं अस्थिविसर्जन करून महाराज पुन्हा नैमिषारण्यातून अ, हरदास परत आलेले आहेत. आता पुढचं प्रकरण सुरू होतंय, प्रकरण 9. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.